नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आणि आज आहे शारदीय नवरात्र महोत्सवाची 5वी माळ। आणि आज आम्ही असं ठरवलंय की आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जायचं आहे। आणि आज ललित पंचमी आहे। ललित पंचमी म्हणजे आई ही 5 घोड्याच्या रथात बसून सवारी करत असलेला आजचं आईचं दर्शन होणार आहे। आणि ललित पंचमी निमित्त आज आपण आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणार आहोत। नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आणि मी आज आलेलो आहे तुळजाई खुर्दमध्ये धाकटे तुळजापूर आई तुळजाभवानीची चल मूर्ती आहे। आपण बघू शकता इकडं आई तुळजाभवानीचं आज दर्शन घ्यायचं आहे। आणि आज 5वी माळ आहे। 5वी माळ म्हणजे आज ललित पंचमी। ललित पंचमी असल्यामुळे आई तुळजाभवानीचं आज दर्शन घ्यायचा योग आला। तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुम्ही याल त्यावेळेस आपल्या आईच्या दर्शनाला येण्याकरिता मलबा हॉस्पिटल पासून एक रोड फुटतो आणि तो रोड आहे तुळजापूरचा, म्हणजे धाकटे तुळजापूर। धाकटे तुळजापूरला या, आई तुळजाभवानीचं दर्शन घ्या। मलबा कॉर्नर पासून 1 किलोमीटर अंतर आहे। आणि हे देवीचं ठाईक मंदिर आहे। मूळ तुळजाभवानीचं मंदिर आहे। आम्ही दर्शनाला आलो। आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला तुम्ही पण या, आणि यावंच लागतंय।
आज पाचवी माळ आहे, आई तुळजाभवानीची पाचवी माळ आहे आणि आपण आई तुळजाभवानीचे पुजारी आहात. तर आई तुळजाभवानीबद्दल आजचे महत्त्व सांगा. नमस्कार, माझं नाव श्याम माळे, देवीचा पुजारी. तर आज 26 तारीख आहे आणि आज पाचवी माळ आहे. आई तुळजाभवानीचं रूप म्हणजे आज ललित पंचमी आहे, त्यानिमित्त आईची आज पूजा बांधलेली आहे. तर नमस्कार, तुम्हाला देवीचं महत्त्व सांगायचं म्हणलं तर ही मूर्ती आहे शेतात नांगरत असताना माझे पंजोबा म्हणजेच रामा विठोबा माळी यांना ही मूर्ती शेतात नांगरत असताना 1861 साली सापडलेली आहे. ही स्वयंभू अष्टभुजा मूर्ती आहे, शेतामध्ये नांगरत असताना सापडलेली आहे. तर ही मूर्ती पूर्णतः अष्टभुजा आहे. अष्टभुजा म्हणजे काय तर 8 हातामध्ये 8 शस्त्र आहेत. चंद्र आहे, सूर्य आहे, नरसिंहमुख आहे, मस्तकी महादेवाची पिंड आहे, 2 साईडला 2 सिंह आहेत. त्रिशूळाचा प्रहार केल्यानंतर त्रिशूळाचा प्रहार रेडीच्या मारल्यानंतर दैत्य बाहेर निघालेलं आहे आणि त्याच्या म्हणजे दैत्याच्या तोंडातून महिषासुरपी अवतार निघाला, दैत्य बाहेर निघालेला आहे. त्याच्या हातामध्ये ढाल आणि तलवार आहे. अशी ही स्वयंभू अष्टभुजा मूर्ती आहे. तिथल्याप्रमाणे ह्या देवीला तेवढंच महत्त्व आहे, पण बऱ्याच भाविक भक्तांना माहीत नसल्यामुळे त्यात जास्त प्रमाणात गर्दी नसते. आणि आम्ही आता असं सांगतो की भाविकांना तिकडेही गर्दी असते, इकडेही गर्दी असते, पण बऱ्याच भाविकांना माहीत होत नसल्यामुळं आपणही एकमेकांना सांगावं आणि दर्शनासाठी ह्याही मूर्तीला दर्शनासाठी यावं. हे जे मंदिर आहे ते फार जुनं आहे. ही मूर्ती 1861 साली सापडली, तेव्हापासून आतापर्यंत माझी 4थी पिढी चालू आहे सध्याला सेवा करायची. ह्या देवीला सकाळी 2 टाईम पूजा, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळची पूजा जी आहे ती सकाळी 9 वाजता चालू होते आणि संध्याकाळची पूजा आहे ती 7 वाजता चालू होते. अशा प्रकारे 2 टाईम नवरात्रामध्ये देवीची 2 टाईम पूजा सेवा चालू असते. आणि भाविकांना अजून सांगायचं म्हटलं तर ही मूर्ती आहे, ही मूर्ती अष्टभुजा पूर्ण स्वयंभू आहे. तिकडं दर्शनाला गेल्यानंतर इकडं दर्शन देवीचं झालं पाहिजे असं एक ही आहे, ख्याती आहे. तर ठीक आहे, धन्यवाद. तर अशा प्रकारे तुम्ही आई तुळजाभवानीची माहिती सांगितल्याबद्दल आपले आभारी आहोत. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.